रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। याकडे कसं बघता? नाही, असं नाही आहे। ही चर्चा उगाच लोक करत आहेत। खरं तर ही महत्त्वाची सीट आहे आणि रायगडचं भवितव्य घडवणारी सीट आहे। त्याच्यामुळे त्यांचं गेले कित्येक वर्षाचं काम अतिशय उल्लेखनीय आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही लाखांच्या फरकामध्ये तडकरसाहेब निवडून येतील, हा माझा दृढ विश्वास आहे। आणि त्या पद्धतीचं आम्ही काम करतो। आमचे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे ग्रासरूटला जाऊन काम करतात। महायुतीचे सगळे घटक पक्ष म्हणून एकत्र काम करतात। त्यामुळे कुठेही काही चर्चा असली तरी आम्हाला पूर्ण खात्री आहे की तडकरे साहेबांचा विजय निश्चित आहे आणि काही लाखांच्या फरकामध्ये। शेवटचा एक प्रश्न आहे, अनंत गीते ज्या ज्या सभांना उपस्थित राहतात त्या सभेला त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं, एक वेगळा विश्वास दिसून येतोय। त्यामुळं काही गणितं काही पलटणार आहेत का? काही असं मतदारसंघामध्ये त्यांना असा विश्वास का वाटतो, विजयाची खात्री का देत आहेत ते? एवढं त्यांचा आत्मविश्वास नाही आहे। खरं तर ते हसतात हे चुकीचं आहे। एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेत्यांनी एखाद्या बाईटमध्ये अशा पद्धतीचं भाष्य करणं हे ठीक नाही। खरं तर मी त्यांना सल्ला देऊ शकत, ते खूप मोठे आहेत। पण एखाद्या उमेदवाराने किंवा ज्येष्ठ एखाद्या माजी मंत्री राहिले ते अशा पद्धतीचं हसणं एखाद्या याच्या प्रश्नावरती हे काय उचित नाही आहे। पण त्यांना सल्ला नाही आहे, माझा निश्चित सल्ला नाही आहे। पण त्यांनी स्वतःच त्याचं आत्मपरीक्षण करावं असं माझं मत आहे। गंभीर विषयावरती आपण हसावं हे काय होत नाही आहे। आपण एखाद्या दुःखद घटना ठिकाणी गेलं आणि आपण हसलो की विरोधक किंवा इतरस्थ लोक चर्चा करणारच। त्या पद्धतीने मध्ये मी बाईट बघितली तर कोरोना काळामध्ये आपण कुठे होता त्यांना प्रश्न विचारला तर जयंत पाटलासमोर ते दोन्ही हसत होते। हे काय रायगडला शोभणारं गणित नाही आहे। पण त्यांचं हास्य जे आता आपण सांगता ते पराजय त्यांना डोळ्यासमोर दिसतोय म्हणून त्याचं हास्य त्यांच्या आतून येत असेल असं मला वाटतं। कोरोनामध्ये तर वरून आदेश आले होते की सर्वांनी, काही बंधनं होती, निर्बंध होती, त्यामुळं कुणी नेतेही बाहेर फिरत नव्हते किंवा सगळ्या गोष्टी। महायुतीच्या नेत्यांकडून, काही नेत्यांकडून अनंत गीतेंना म्हटलं जातं की महापुरामध्ये, अतिवृष्टीमध्ये, दरडग्रस्त भागामध्ये तुम्ही गेला नाहीत, पण आता त्यांचा सफेद कपडे घालून त्या ठिकाणी महापुरामध्ये पाहणी करताना किंवा त्या चिखलामध्ये पाहणी करताना आणि तळईच्या भागामध्ये देखील पाहणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। कसं बघता ही टीका? अशा अंदाज टीका होते। घडलेल्या प्रसंगाच्या वेळी नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणं, संबंधित ते प्रकल्पग्रस्त असतील, पूरग्रस्त असतील, त्यांना मदतीचा हात देणं, त्यांना संवाद साधणं हे महत्त्वाचं आहे। तुम्ही ते एकदा झाल्यानंतर 15 दिवसांनी, महिन्यात जाऊन तुम्ही फोटो काढणार हे काय ठीक नाही आहे।